नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही महाराष्ट्रात भाड्याच्या घरात राहत असाल किंवा तुमचं स्वतःचं कष्टाचं घर तुम्ही कोणाला भाड्याने दिले आहे, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त माहिती नाही तर एक वॉर्निंग बेल आहे. वर्षानुवर्ष आपली एक सवय झाली आहे. स्टेशनरीच्या दुकानात जायचं, 100 रुपयाचा हिरवा स्टॅम्प पेपर घ्यायचा, त्यावर 11 महिन्याचा करार टाईप करायचा आणि नोटरी करून आणायची. आपल्याला वाटतं झालं का, आता आम्ही सुरक्षित. पण थांबा, तुम्हाला माहित आहे का की हा नोटरी केलेला करार महाराष्ट्र कायद्याच्या कचऱ्याच्या तुकड्यापेक्षा जास्त किंमत ठेवत नाही. आणि आता सरकारी नियमाची कडक अंमलबजावणी जुलै 2025च्या नंतर जर तुम्ही करार डिजिटल आणि रजिस्टर नसेल तर तुम्हाला 5,000 रुपये दंड आणि कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागू शकतात. 11 महिन्याचा करार नेमका काय, नोटरी का चालणार नाही आणि घर बसल्या फक्त 15 मिनिटात डिजिटल रेट ॲग्रीमेंट कसं करायचं, हे सुरू आपण व्हिडिओमध्ये पुराव्यानिशी पाहणार आहोत. माझं नाव आहे ॲडव्होकेट विनोद राठोड आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र लॉ ॲडवायझर. चला कायद्याची भाषा सोप्या शब्दात समजूया. सर्वात आधी त्या 11 महिन्याचा गैरसमज निकाली लावूया. हा गैरसमज आला कुठून? भारताचा इतर अनेक राज्यामध्ये रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 चालतो. तिथे नियम असा आहे की जर करार 1 वर्षापेक्षा कमी असेल तर रजिस्ट्रेशनची सक्ती नाही. त्यामुळे लोक 11 महिन्याचा करार करतात. पण मित्रांनो, महाराष्ट्र हा वेगळा आहे. आपल्या राज्यात महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 लागू आहे आणि या कायद्याची कलम 55 अतिशय स्पष्ट आहे. हे कलम सांगतं, कालावधी कितीही असो, 1 महिना असो किंवा 5 वर्ष, भाडे करार हा रजिस्टर असणे बंधनकारक आहे. त्यामुळे जर कोणी तुम्हाला सांगत असेल की 11 महिन्याचा हा करार नोटरी चालेल, तर तो तुम्हाला फसवतोय किंवा त्याला कायदा माहीत नाही. नोटरी केलेला कागद हा फक्त तुमच्या सह्याची पडताळणी करतो, पण तो घराचा ताबा आणि भाड्याचे नियम कोर्टात सिद्ध करू शकत नाही. उद्या जर भाडेकरू घर खाली करायला नकार दिला तर नोटरी पेपर तुम्हाला वाचवू शकत नाही. आता तुम्ही विचार कराल, मग हे 2025चे नियम काय आहे? बघा, कायदा तर 1999 पासून तोच आहे, पण नवीन नियम बदल आलाय आणि ह्या नवीन नियम मध्ये बदलली आहे ती सरकारची नजर. पूर्वी म्युच्युअल पद्धतीनुसार अनेक लोक रजिस्ट्रेशन टाळायचे, पण आता रजिस्ट्रेशन डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड अंतर्गत सर्व सिस्टीम ऑनलाईन केली आहे, ज्याला आपण डिजिटल स्टॅम्पिंग म्हणतो. ती आता सक्तीची होत आहे. जुने 100-500 रुपयाच्या फिजिकल स्टॅम्प पेपर वापरून मागच्या तारखेवर म्हणजेच बॅकडेट मध्ये करार करणे आता अशक्य झाले आहे. नवीन प्रणाली ESBTR आणि ग्रास तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि फी ऑनलाईन भरावी लागते. त्याचा रेकॉर्ड सरकारकडे एका क्लिकवर उपलब्ध होतो. आता साक्षीदाराला घेऊन ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. तुमचं आधार कार्ड आणि बायोमेट्रिक हेच तुमचे ओळखपत्र आहे. हा करार करताना एक युनिक QR कोड तुम्हाला मिळतो. हा कोड स्कॅन केल्यावर पोलिसांनी किंवा सोसायटीच्या लोकांना लगेच समजते की करार अस्सल आहे की बनावट. आता येऊया त्या भीतीच्या भागाकडे. जर तुम्ही जुन्या पद्धतीने नोटरी करार केला असेल तर काय होईल? कायद्याचे कलम 55 ब्रॅकेटमध्ये 2 नुसार करार रजिस्टर करण्याची जबाबदारी पूर्ण घरमालकाची आहे. जर करार रजिस्टर नसेल तर घरमालकाला 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो किंवा 5,000 रुपये दंड होऊ शकतो किंवा दोन्ही पण होऊ शकतं. पण
दंडापेक्षा मोठं नुकसान दुसरं आहे. समजा तुमच्या भाडेकरूने ठरवलं की तुमचं घर खाली करायचं नाही, वाद झाला, त्याने भाडं देणं बंद केलं किंवा घर सोडण्यास नकार दिला, तुम्ही कोर्टात गेलात, कोर्टात तुम्हाला पहिले विचारलं जाईल रजिस्टर ॲग्रीमेंट कुठे आहे. जर तुमच्याकडे ते नसेल तर कोर्ट भाडेकरूचे म्हणणे खरे मानू शकतो. विचार करा, 500,000 रुपये वाचवण्याच्या नादात तुम्ही तुमच्या करोडोच्या प्रॉपर्टीचा ताबा धोक्यात घालत आहात. हा धोका पत्करणे शहाणपणा आहे का? घाबरू नका, आता हे काम सोपं झालंय. तुम्हाला एजंटच्या मागे पळायची गरज नाही. तुम्ही ऑथोराइज सर्व्हिस प्रोव्हायडर ASP कडे जाऊन किंवा स्वतःच्या लॅपटॉपवरून हे सगळं करू शकता. याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस अशी आहे की पहिली स्टेप ड्राफ्ट तयार करणे. मालकाने भाडेकरूचे नाव, पत्ता, भाडे, डिपॉझिट आणि कालावधी ठरवून घ्या. सेकंड स्टेप काय की डाटा एंट्री करणे. IGRच्या वेबसाईटवर जाऊन ही माहिती भरा. तिथे तुम्हाला समजेल की स्टॅम्प ड्युटी किती भरायची आहे. तिसरी स्टेप आहे की बायोमेट्रिक पडताळणी. हे सर्वात महत्वाचं. मालकाने भाडेकरू यांनी वेब कॅमेरा समोर फोटो काढायचा आणि बायोमेट्रिक डिव्हाइसवर अंगठा लावायचा. आधार सर्व्हरची तुमची ओळख पटली की काम झालं. चौथी स्टेप आहे की पेमेंट आणि डाउनलोड. ऑनलाईन फी भरा. काही वेळातच सर्व सब रजिस्ट्रारची डिजिटल सही असलेला करार तुमच्या ईमेलवर येईल. हा करार लिगली व्हॅलिड आहे. पोलीस व्हेरिफिकेशनसाठी पण काम येऊ शकतो. पासपोर्ट, बँकसाठी पक्का पुरावा म्हणून मानला जातो. जाता जाता दोन्ही बाजूच्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो. घरमालकासाठी कधीही जुन्या भाडेकरूचा करार रिन्यू करताना नोटरी करू नका. करारामध्ये भाडेवाढ स्पष्ट लिहा. लिव्ह अँड लायसन हाच शब्दप्रयोग वापरा, टेनन्सी नाही. कारण लायसन मध्ये ताबा मिळवणे सोपे असते. आणि भाडेकरूंनी घ्यायची काळजी. मालकाला स्पष्ट सांगा रजिस्टर ॲग्रीमेंट हवंय. हे ॲग्रीमेंट तुमचं सर्वात मोठं लोकल ॲड्रेस प्रूफ आहे. पासपोर्ट काढायचं असेल, गॅस कनेक्शन घ्यायचं असेल किंवा गाडी घ्यायची असेल तर नोटरी चालणार नाही, हेच ॲग्रीमेंट लागते. तुमचा डिपॉझिट परत मिळवण्यासाठी अटी त्यात लिहून घ्या. तर मित्रांनो, 2025ची वाट पाहू नका. तंत्रज्ञान बदललं आहे, कायदा कडक झाला आहे. स्वस्त पर्याय शोधण्यापेक्षा सुरक्षित पर्याय निवडा. जर तुम्हाला ही माहिती कामाची वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. कोणाची तरी मोठी फसवणूक होण्यापेक्षा टाळू शकते. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर खालील कॉमेंटमध्ये विचारा. मी स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. अशाच महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी महाराष्ट्र लॉ ॲडवायझरला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा, कायदेशीर राहा. जय महाराष्ट्र, जय हिंद.